नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। श्रावण महिन्यातल्या उपवासामध्ये आपण वेपर, साबुदाण्याची खिचडी हे तर आपण खातच असतो। हे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी नवे पदार्थ ट्राय करायला हवेच। आज मी तुम्हाला असाच एक नवीन पदार्थ दाखवणार आहे जो तुम्ही कधी पाहिलेला नसेल आणि खाल्ला पण नसेल। अशी ही केळीची चकली। केळीची चकली कशी बनवायची ते तर आपण बघूया। केळीच्या पिठाच्या चकल्या करण्यासाठी मी असे कच्च्या केळीचे काप घेतलेले, वाळवलेले। हे उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये वाळवून ठेवले जातात आणि विकत सुद्धा बाजारामध्ये हे मिळायला लागले आहे। या वाळवलेल्या केळीच्या कापाचे आता आपण पीठ करून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये असं टाकायचे। केळीच्या पिठाच्या चकल्या करायच्या त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतलाय। एक तास मी असा भिजवून घेणार आहे साबुदाणा। तर आपला साबुदाणा भिजलाय की नाही हे आपण बघूया। तर साबुदाणा भिजलेला, यातला आपण पाणी काढून घेणार आहे। आपण यातलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे असं। आता त्यावर मी झाकण ठेवणार आहे। 3 तास असाच ठेवणार आहे साबुदाणा। आपला साबुदाणा छान भिजलेला आहे, मोकळा पण झालेला आहे। आता तो आपण मिक्सरमध्ये टाकून त्याला पण थोडंसं बारीक करून घेणार आहे। केळीचं पीठ मी या भांड्यामध्ये बारीक केलेलं होतं, त्यामध्येच आपण साबुदाणा सुद्धा बारीक करून घेणार आहे। भांडं धुण्याची काही गरज नाही आपल्याला। भिजवलेला साबुदाणा मिक्सरमध्ये वाटून तयार झालेला आहे। तो साबुदाणा आपण असं जाडसर वाटून घेतलेला आहे। साबुदाणा भिजवल्यामुळे आपण त्यामध्ये पाणी घालायचं नाहीये। केळीच्या पिठाच्या चकल्या करण्यासाठी मी हे केळीचं पीठ घेतलेलं आहे। तर त्यामध्ये आपण बारीक केलेला साबुदाणा घालणार आहे। त्यामध्ये 1 चमचा तिखट घालणार आहे। अर्धा चमचा जिरे पावडर टाकणार आहे। चवीपुरते संदैव मीठ टाकणार आहे। आता हे पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे। त्यात थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे। पण साबुदाण्याच्या चकल्या करत असतो, पण आता हे सुद्धा चकल्या तुम्ही करून बघा। उपवासासाठी हे काहीतरी वेगळ्याच चकल्या आहेत। हे आपलं चकलीचं पीठ मळून तयार झालेलं आहे बघा। असा गोळा करायचा आहे आपल्याला, सॉफ्ट गोळा करायचा आहे
जास्त घट्ट पण करायचा नाहीये। तर चकलीच्या साच्यामध्ये आपण केळीच्या पिठाचा गोळा टाकूया। आता आपण या पिठाच्या चकल्या पाडून घेऊया। अशा आपल्या चकल्या पाडून तयार झालेल्या आहेत। कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे, ते तेल सुद्धा तापलेलं आहे। त्यामध्ये आता आपण या चकल्या तळायला घेऊया उपवासाच्या। चकल्या आपल्या दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यायच्या। ही चकली जवळजवळ 15 दिवस टिकते। त्या चकल्या आपल्या तळून झालेल्या छानपैकी।